बेसनाचे मस्त मऊसूद दाणेदार लाडू म्हटलं की अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात. आणि दिवाळी म्हटलं की बेसनाचे लाडू आले. हा बेसनाचा लाडू तुम्ही एकदा बघू शकता. मस्त गोल गरगरीत, मात्र तेवढाच दाणेदार आणि अगदी मऊसूद पेढ्यासारखा. लाडू खाताना अजिबात टाऊला चिटकून बसणार नाही, खाताना कच्चा लागणार नाही किंवा चपटा होणार नाही. छान गोल गरगरीत पिवळा धमक मस्त दाणेदार आणि मऊसूद लाडू तयार होईल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत आणि योग्य ग्राम आणि वाटीचं प्रमाण देऊन रेसिपी शेअर केलेली आहे. जर आवडली ते एक लाईक नक्की करा. लवकरच आपलं कुकिंग तिकीट मराठी 1 मिलियनचा टप्पा पार करणार आहे. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. जर तुम्हाला अर्धा किलो प्रमाणात बेसन लाडू करायचे असेल तर हा स्क्रीनशॉट घेऊ शकता. जर 1 किलो प्रमाणात करायचं असेल तर हा स्क्रीनशॉट घेऊ शकता. शिवाय डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा प्रमाण दिलेलं आहे. तर अर्धा किलो बेसन लाडू करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने बरोबर 2 कप दाबून आपल्याला इथे डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ घ्यायचं आहे. वजनी म्हणाल तर साधारणतः 400 ग्राम प्रमाणात. ज्या मंडळींना चणा डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ चालत नसेल तर मूग डाळीचं पीठ वापरून सेम पद्धतीने तुम्ही हे लाडू तयार करू शकता. आणि पीठ चाळून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तर सुरुवातीला 1 कप पीठ चाळून घेतलं. आता हा दुसरा कप आहे, म्हणजे या कपने 2 कप दाबून आपण इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. असं हे चाळून घेतल्यामुळे यातल्या सगळ्या गुठळ्या वगैरे कमी होतात. त्याने पीठ भाजायला अगदी सोयीस्कर आणि सोपं पडतं. तसं हे आपण संपूर्ण 2 कप यामध्ये पीठ चाळून घेणार आहोत. जर तुम्हाला 1 किलो करायचं असेल तर प्रमाण तुम्हाला दुप्पट घ्यायचंय. कपाने घ्या किंवा किलोग्रामने तुम्ही इथे वापरू शकता. नवीन लग्न झालेलं आहे, तुम्ही जर बॅचलर असाल, तुम्हाला हा दिवाळीचा फराळ करायचा असेल तर शक्यतो वाटीच्या प्रमाणाने किंवा ग्रामने आपण मोजून घेऊ शकतो. चिन्हसह व्यवस्थित मोजून घेतल्यामुळे पदार्थ चुकण्याची शक्यता तेवढी कमी होते. आता सेम कपने अर्धा कप किंवा 100 ग्राम प्रमाणात इथे आपण अगदी 0 साईजचा किंवा बारीक रवा घेतलेला आहे. आता रवा यामध्ये थोडासा वापरल्यामुळे एक तर तुमचे लाडू छान दाणेदार होतात, शिवाय पीठ भाजायला खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि लाडू खातानाही हे अगदी मस्त लागतात. म्हणून थोडासा आपण इथे रवा वापरलेला आहे. साधारणतः 2 कप पिठासाठी अर्धा कप रवा घेतलेला आहे. तुम्ही जर 1 किलो करत असाल तर 4 कप बेसन पीठ किंवा एक 800 ग्राम बेसन पीठ आणि त्याला 200 ग्राम किंवा 1 कप तुम्हाला रवा घ्यायचा आहे. असं याचं जनरली प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. तुम्हाला व्यवस्थित प्रमाण हवं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही नक्की चेक करा. आता सेम वाटीने बरोबर पाऊण वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 150 ग्राम प्रमाणात साखर घेतलेली आहे. जर तुम्हाला मध्यम गोडाचे लाडू आवडत असतील तर 150 ग्राम किंवा हे पाऊण वाटी साखर परफेक्ट आहे. गोड जास्त आवडत असेल तर 1 कप तुम्ही इथे वापरलं तरी सुद्धा चालू शकेल. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता मिक्सर